आता कांद्यासंदर्भात मोठी बातमी आहे। निफाड येथून गुवाहाटीला जाणारी कांदा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे। लासलगावचा कांदा दिल्लीला जाणार होता। कांदा एक्सप्रेस रद्द होण्यामागची कारण मात्र अस्पष्ट आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप जेजुरकर यांनी। देशभरात कांद्याचे वाढलेले दर नियंत्रित आणण्यासाठी केंद्र सरकारच्या भावस्थिर योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातून जो नाफेड व एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांद्याचा बफर स्टॉक होता तो दिल्लीकडे गुवाहाटीकडे रवाना करण्यात येणार होता। मात्र आत्ताची जी एक माहिती हाती आलेली आहे यामध्ये निफाड येथून जाणारा गुवाहाटी येथे जाणारा जो बफर स्टॉक होता तो रद्द झाल्याची माहिती या ठिकाणी सूत्रांच्या हवाल्यानुसार मिळते आहे। त्याचबरोबर नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकावरून देखील 21 बोगीमधून 840 टन जो कांदा आहे तो दिल्लीकडे रवाना होणार होता। मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी कुठलाही ट्रक जो आहे त्यामार्फत या ठिकाणी कांदा लोड होताना दिसत नाहीये किंवा या ठिकाणी अद्यापपर्यंत कुठलाही ट्रक पोहोचलेला नाहीये। एकूणच काय तर केंद्र सरकारच्या या निर्णयामध्ये कुठेतरी साशंकता निर्माण झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे। काल मध्यरात्री पासून हा रॅक जो आहे तो लासलगाव रेल्वे स्थानक या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। मात्र अद्यापपर्यंत एकही वाहनाद्वारे या ठिकाणी कांदे पोहोचलेले नाहीत किंवा कांदे लोड होताना दिसत नाहीये। त्याचप्रमाणे निफाडचे जे आहे ते गुवाहाटी येथे जाणारा 840 टन जो कांदा होता तो देखील उद्या जाणार होता, मात्र तो देखील रद्द झाल्याची माहिती खात्रीशीर माहिती या ठिकाणी आपल्याला मिळत आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, लासलगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।